श्री स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 पाहणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. इथं काही नंबर्स दिलेले आहेत, त्याचे आपल्याला काय क्यूब रूट्स काढायचे आहेत. आता फर्स्ट नंबर आहे 8000. ओके, आता आपण 8000चा क्यूब रूट काढूया. त्यासाठी त्याच्या आधी फर्स्ट आपल्याला फॅक्टर काढायचे असतात, ते आपण आधी काढून घेऊया. मी आता इथं एका साईडला त्याचे फॅक्टर काढून घेत आहे. आधी 8000. आता छोट्यापासून संख्येपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. 2 पासून 2च्या म्हणजे टेबल्समध्ये हे नंबर्स येतात का ते बघायचे आहेत. 2च्या टेबल्समध्ये हे नंबर येतात का, तर लास्टला 0 आहे. म्हणजेच 2 4 8 होत आहे. 2 0 0, 2 0 0, 2 0 0. ओके, वापसचे 2च्या टेबलमध्ये येते. 2 2 4, 2 0 0, 2 0 0, 2 0 0. नंतर आणि वापस येते 2 1 2, 2 0 0, 2 0 0, 2 0 0. नंतर आणि येते 2 5 10, 2 0 0, 2 0 0. ओके, नंतर आणि येते 2 2 4. ओके, 1 राहतं आहे म्हणाल्यानंतर काय 2 5 10 आणि 2 0 0. नंतर आणि येते किती 2 1 2, 2 2 4 आणि नंतर किती 1 राहतं आहे म्हणाल्यानंतर 2 5 10. आता तुम्ही इथं बघितलं तर 2च्या टेबल्समध्ये नक्कीच येणार नाही का, तर लास्टला 5 आलेला आहे. 3च्या टेबलमध्ये येते का, तर 3च्या टेबलमध्येही येत नाही. 4च्या नाही. आता 5च्या बघूया, तर 5च्या टेबल्समध्ये येते. म्हणजेच 5 2 10, 2 राहते 5 5 25. नंतर आणि 5च्या टेबलमध्ये येते 5 5 काय 25 आणि नंतर ही काय 5 1 5. तर अशा पद्धतीने आपल्याला काय 8000चे हे काय फॅक्टर्स भेटलेले आहेत, ते आपण फर्स्ट लिहून घेऊया. आता 1 2 3 4 5 6 6 वेळा काय 2 आलेला आहे. 3 4 5 आणि 6 आणि 3 वेळा काय 5 आलेला आहे. तर आपण अशा पद्धतीने गट पाडून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. 8000 इज इक्वल टू, आता आपण असं लिहू शकतो 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब इंटू 5चा क्यूब, का तर हे 3 वेळा आलेले आहेत. त्यामुळं पण आपल्याला काय काढायचं आहे, तर 8000चा क्यूब रूट काढायचा आहे. त्यामुळं क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू, आता हे सगळे नंबर्स आहेत ते ह्यामध्ये क्यूब रूटमध्ये आपण लिहून घेऊया. इंटू 2चा इंटू 5 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2 इंटू 2 इंटू 5. आपण हे एकत्र घेतलं आणि ह्याचा क्यूब, आणि नंतर हे आणि हे कॅन्सल होतं, राईट. आणि राहतंय काय आता बघा 2 2 4, 4 5 किती 20. ओके, म्हणजे 8000चा क्यूब रूट किती आलेला आहे, तर 20. आता आपण नेक्स्ट 729चा क्यूब रूट फाइंड करूया. चला, सगळ्यात सुरुवातीला आधी काय त्याचे फॅक्टर लिहून घेऊया. मी ह्या साईडला काय आधी फॅक्टर लिहून घेत आहे. 729. आता ही संख्या बघितली तर 2च्या टेबलमध्ये नक्कीच येत नाही, तर 3च्या टेबलमध्ये येते का ते बघूया. 3 2 6 येते. 3 2 6. नंतर काय 1 राहतं आहे. 3 4 12. ओके, आणि 3 3 9. नंतर वापस से 3च्या टेबलमध्ये येते. 3 8 24 आणि 3 1 3. नंतर आणि 3च्या टेबलमध्ये येते. 3 2 6 आणि किती 3 7 21. 3 7 21. अजूनही 3च्या टेबलमध्ये येते.
काय 3 9 ओके 3 9 27. नंतर आणि येते 3 3 9 आणि काय 3 1 3. ओके अशा पद्धतीने आपण काय 729चे फॅक्टर काढून घेतलेले आहेत. इज इक्वल टू किती बघितलं तर तुम्ही 6 वेळा 3 आलेले आहे. 1 2 3 4 5 आणि 6. असे आपण आता गट पाडून घेऊया. इज इक्वल टू किती 3चा क्यूब इंटू काय 3चा क्यूब. पण आपल्याला याचा काय आता क्यूब रूट काढायचा आहे. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, आता हे आपण लिहून घेऊया. ओके आता आपण असं लिहू शकतो 3 × 3 होल ब्रॅकेट क्यूब. ओके नंतर हे कॅन्सल होते. इज इक्वल टू किती येते 3 3 729चा क्यूब रूट आलेला 9 आहे. राईट. ओके आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट नंबर कोणता आहे. नेक्स्ट नंबर 343. ओके 343. आता आपण याचे फॅक्टर लिहून घेऊया. ही साईडला इथं काय फॅक्टर लिहून घेत आहे. 343. आता तुम्ही बघितलं तर हे 2च्या टेबलमध्ये येत नाही, नंतर 3च्याही येत नाही, 4च्या तर नक्कीच येत नाही, 5च्याही येत नाही, 6च्याही येत नाही, 7च्या टेबल्समध्ये हे येते का तर 7 4चं किती 28. ओके 7 4चं 28 आणि 6 राहते आणि 7 9चं किती 63. नंतर 7 7चं 49 आणि 7 1चं 7. म्हणजे आपल्याला 343चे हे फॅक्टर भेटलेले आहेत. 343 इज इक्वल टू 7 × 7 × 7 म्हणजेच काय तर 7चा क्यूब. आता आपल्याला ह्याचा क्यूब रूट काढायचा आहे. राईट. 343 इज इक्वल टू किती 3 7 3 म्हणजेच हे आणि हे कॅन्सल होणार. इज इक्वल टू 7 येणार. म्हणजे 343चा क्यूब रूट काय आलेला आहे 7 येत आहे. ओके आता नेक्स्ट नंबर आहे -512. आता हे मायनस चिन्ह आहे ते आपण लास्ट आन्सरच्या वेळेस देऊया. आता 512चा आधी आपण काय फॅक्टर काढून घेऊया. ओके 512. आता सगळ्यात आधी मी सांगितल्याप्रमाणे काही 2 न सुरुवात करायची आपल्याला. ओके ओके तर हे आधी 2च्या टेबलमध्ये येते का ते बघूया. तर 2च्या टेबलमध्ये येते म्हणजेच काय 2 2चं 4 होत आहे, नंतर 1 राहते, नंतर काय 2 5चं 10, नंतर आणि 1 राहते आणि 2 6चं किती 12. ओके नंतर आणि 2च्या टेबलमध्ये येते 2. आता 2 1चं 2 आणि इथं 2 2चं 4 येते, 2 2चं 4 येते आणि 1 राहते आणि 2 8चं 16 येते. वापस से 2च्या टेबलमध्ये येते का ते बघूया. 2 6चं 12 आणि 2 4चं 8. ओके नंतर आणि 2च्या टेबलमध्ये येते 2 3चं 6, 2 2चं 4. नंतर आणि 2च्या टेबलमध्ये येते 2 1चं 2, 1 राहते आणि 2 6चं 12. ओके नंतर काय 2 8चं 16, नंतर 2 4चं 8, नंतर 2 2चं 4, नंतर काय 2 1चं 2. ओके अशा पद्धतीने आपण काय 512चे फॅक्टर लिहून घेतलेले आहेत. आता आपण हे इकडे लिहूया.
इज इक्वल टू, आता किती वेळा आपण आलेला आहे 2 ते आधी बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि 2 2चे आता आपण हे भाग पाडून घेऊ. ओके, आता आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब. आणि आता आपल्याला हे काय आता क्यूब रूटमध्ये लिहायचं आहे. 512 क्यूब इज इक्वल टू, आता हेही आपल्याला क्यूब रूटमध्ये लिहावं लागेल. 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब इंटू 2चा क्यूब इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2 इंटू 2 इंटू 2 आणि होल ब्रॅकेट क्यूब. आणि आता हे आणि हे काय कॅन्सल होणार आहे, राईट. आणि आता आन्सर बघा किती येणार आहे. 2 2 ज 4, 4 2 ज 8 येणार आहे, राईट. म्हणजे ह्याचा फॅक्टर काय येतोय 8 येत आहे. तर आता पण ही संख्या काय मायनसमध्ये आहे, त्यामुळे आता आपण मायनसमध्ये लिहून घेऊया. -512 इज इक्वल टू -8. आन्सर ही मायनसमध्येच येणार आहे. -8 हे झालं याचं आन्सर. आता आपण नेक्स्ट नंबर बघूया कोणता आहे तो. नेक्स्ट नंबर आहे -2744. ओके, हा पण मायनसमध्येच आहे. आता आपण ह्याचे काय फॅक्टर लिहून घेऊया. टू 7 4 आणि 4. आता सगळ्यात सुरुवातीला 2 न भाग जातोय का, तर हा जातोय. 2 1 ज 2, नंतर किती 2 3 ज 6, राईट. 2 3 ज 6 1 राहतंय, नंतर 2 7 ज 14 आणि 2 2 ज 4. अजूनही 2 न भाग जातोय. किती 2 6 ज 12, 1 राहतंय, 1 राहतंय. 2 8 ज 16, नंतर आणि 1 राहतंय आणि 2 6 ज 12, नंतर आणि 2 न भाग जातोय. म्हणजेच 2 3 ज 6, 2 4 ज 8 आणि 2 3 ज 6. ओके, आता 2 न भाग जात नाही. बघितलं तर इथं लास्टला 3 संख्या आलेला आहे. 4 न जात नाही, 5 न जात नाही, 6 न जात नाही, 7 न जात आहे का बघूया. तर 7 4 ज 28. ओके, 7 न जात आहे. 7 4 ज किती 28, 6 राहतं या. 7 9 ज किती 63, त्यामुळं 49. ओके, आता 7 7 ज 49 आणि 7 1 ज 7. म्हणजे ह्याचे फॅक्टर काय हे आलेले आहेत. आता आपण इकडं लिहून घेऊया. 2744 इज इक्वल टू, आता बघितलं तर 3 वेळा 2 आलेलं आहे. 2 इंटू 2 इंटू 2 आणि 7 3 टाइम्स आलेलं आहे. 7 इंटू 7 इंटू 7 इज इक्वल टू 2चा क्यूब इंटू 7चा क्यूब. आता आपल्याला ह्याचा क्यूब रूट काढायचा आहे, राईट. मग आता आपण हे क्यूब रूटमध्ये लिहून घेऊया. 2744 इज इक्वल टू 2चा क्यूब इंटू 7चा क्यूब. आता एक आहे होल ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊया आपण इंटू क्यूब. आता हे बघितलं तर हे कॅन्सल होते, राईट. क्यूब क्यूब कॅन्सल होणार आहे. आणि 2 7 ज किती 14 हे आन्सर आले. पण हे काय मायनसमध्ये आहे, त्यामुळे ह्याचं आन्सर कसं येणार आहे. -2744 इज इक्वल टू -14. ओके, आता नेक्स्ट नंबर आहे 32768. आता सुरुवातीला आपण काय ह्याचे फॅक्टर्स काढून घेऊया काय आहेत ते. मी साईडला काय असे लिहून घेत आहे अगोदर. कशाचे तर 32768. आधी आपण 2 न भाग जातोय का ते बघूया. लास्टला 8 आहे म्हणजे जात असणार आहे. 2 1 ज 2 राहतंय किती 1, 2 6 ज 12,
तर 7 म्हणजे 2 3 ज 6, 1 राहते, 2 8 ज 16 आणि 8 2 4 ज 8. ओके. नेक्स्ट अजूनही 2 न भाग जातोय. 2 8 ज 16, 2 1 ज 2, 1 राहते इथं आणि किती येते, 2 9 ज 18 आणि 2 2 ज 4. आता वापस से 2 न भाग जातोय. 2 4 ज 8, 1 आलेला आहे त्यामुळे 0, 2 9 ज 18, 1 राहते, नंतर किती येणार आहे त्यामुळे 2 6 ज 12. ओके. नंतर आणि 2 न भाग जातोय. 2 2 ज 4, 2 0 ज 0, 2 4 ज 8, 1 राहिलेले आहे इथं त्यामुळे किती, 2 8 ज 16. वापस से 2 न भाग जातोय. 2 1 ज 2, 2 0 ज 0, 2 2 ज 4 आणि 2 4 4 ज 8 म्हणजे 4 येणार आहे इथं. राईट. वापस से 2 न भाग जातोय. काय तर 2 5 ज 10, 2 1 ज 2, 2 2 ज 4. नंतर वापस से 2 न भाग जातोय. 2 2 ज 4, 1 राहते, 2 5 ज 10, वापस से 1 राहते, नंतर 2 6 ज 12. नंतर आणि 2 न भाग घालवायचा आहे. 2 1 ज 2, 2 2 ज 4, 1 राहते, 2 8 ज 16. ओके. वापस से 2 न भाग जातोय. 2 6 ज 12, 2 4 ज 8. ओके. आता बघा 2 3 ज 6 आणि काय 2 2 ज 4. नंतर आणि भाग जातोय 2 न. 2 1 ज 2, 2 1 राहते, 2 6 ज 12. नंतर आणि भाग जातोय 2 8 ज 16. नंतर आणि भाग जातोय 2 न. 2 4 ज 8. नंतर आणि भाग जातोय 2 2 ज काय 4 आणि नंतर आणि लास्टला आता काय 2 1 ज 2. बघितलं या पद्धतीने काय खूप मोठे आता फॅक्टर हे आलेले आहेत, हे आपण लिहून घेऊया. आधी आपण मोजूया किती आलेले आहेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 15 आलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आलेले आहेत. आता आपण ग्रुप काढूया याचे. 3 3 चे ग्रुप काढूया. ओके. म्हणजेच इज इक्वल टू 2 चा क्यूब इंटू आता ह्या 2 चा क्यूब इंटू ह्या 2 चा क्यूब इंटू ह्या 2 चा क्यूब आणि इंटू 2 चा क्यूब. म्हणजे हे किती 1 2 3 4 5 5 वेळा काय आलेला आहे 2 चा क्यूब आलेला आहे. पण आता आपल्याला ह्याचा क्यूब रूट काढायचा आहे. राईट. म्हणजेच 3 2 7 6 8 चा क्यूब रूट इज इक्वल टू काय होणार आहे, हे सगळे नंबर्स क्यूब रूटमध्ये येणार आहेत. 2 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब इज इक्वल टू कसं होणार आहे. आता हे सगळं आपण एकत्र लिहून घेऊया. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती वेळा 5 वेळा आलेला आहे. राईट. 1 2 3 4 5 होल ब्रॅकेट क्यूब. आता हे क्यूब आणि हे क्यूब काय कॅन्सल होतं. राईट. हे क्यूब आणि हे क्यूब काय कॅन्सल होतं. म्हणजे काय येतं बघा आन्सर. 2 2 ज 4 4 2 ज 8 8 2 ज 16 16 2 ज किती होतं 32. राईट.
32 होते. म्हणजे ह्याचा क्यूब रूटचा आन्सर काय आलेला आहे 32. आणि हे मायनसमध्ये आहे का तर नाही, त्यामुळं ह्या फॅक्टरचा आन्सर आलेला आहे 32. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने काय आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.3 मधील काय फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करेन. आणि तुम्ही चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.